होळीनिमित्त मुंबई पोलिसांची आता नियमावली जाहीर करण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांची ही नियमावली आता समोर आली. 12 मार्च ते 18 मार्च दरम्यान पोलिसांची विशेष नियमावली आता सादर करण्यात आली. अनोळखी व्यक्तीस रंग लावल्यास, फुगे फोडल्यास सुद्धा कारवाई होणार आहे. होळी निमित्ताने जबरदस्ती वर्गणी मागण्यांवर सुद्धा कारवाईचा बडगा आता असणार आहे. अश्लील गाणी वाजवल्यास सुद्धा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाची घडामोड आहे. आता होळी संदर्भात होळी निमित्ताने मुंबई पोलिसांनी काही नियमावली सुद्धा जाहीर केली. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत जोडलेत. मी निखिलकडे जाणार आहे. निखिल, खरं तर होळीचा उत्साह पाहायला मिळतोय. होळीची वाट बघतायत वर्षभर, मात्र आता त्या संदर्भात काही महत्त्वाची नियमावली पोलिसांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली जी अत्यावश्यक आहे. काय सांगशील याबद्दल सविस्तर? नक्कीच करण पाहायचं झालं तर होळी हा सण संपूर्णपणे देशभरामध्ये साजरा होत असतो आणि याच निमित्ताने पोलिसांनी तसेच प्रशासनाच्या माध्यमातून जी नियमावली आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. या संदर्भात नियमावली जाहीर करताना एक मुख्य रूल म्हणजे याच्यामध्ये टाकण्यात आलेला आहे, अनोळखी व्यक्तीवरती आपण रंग किंवा फुगा आहे तो टाकू शकत नाहीये. असं केल्यास कारवाई आहे, त्याला सामोरे जावे लागेल. त्यासोबत अश्लील गाणी लावणे, त्याच्यावरती नाच करणे, त्यासोबतच जबरदस्तीने रंग लावणे, जबरदस्तीने वर्गणीच्या स्वरूपात पैसे घेणे, या संपूर्णपणे गोष्टींवरती आता रोख करण्यात आलेला आहे. आणि असं जर केल्यास या संदर्भात तक्रार आल्या त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश आहेत ते देखील पोलिसांकडून करण्यात आलेले आहेत. त्यामुळे होळी सण साजरा करत असताना या नियमावलीचं काटेकोर पालन आहे ते करावं लागणार आहे. आणि त्यासोबतच पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो देखील मोठ्या प्रमाणात असणार आहे. जवळपास 11,000 पोलीस आहेत ते मुंबई क्षेत्रामध्ये संपूर्णपणे कार्यान्वित असणार आहेत आणि त्यांच्यावरून देखील करडी नजर आहे ती या सर्व कृत्यांवरती आहे ती ठेवली जाणार आहे. आपला सण आहे, सण साजरा करायचा आहे, परंतु ह्या संपूर्णपणे ज्या नियमावली आहेत त्या दिलेल्या आहेत. आखून दिलेल्या नियमावलीमध्ये सण साजरा करण्यासंदर्भातले आवाहन आहे ते करण्यात आलेलं आहे, जेणेकरून कुठल्याही सणाला आहे ते गालबोट लागू नये. यामुळे आज सणाच्या निमित्ताने विशेष नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. करण नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.